नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे. काल आपण ठरवलं होतं, काल आपण चालू केलं होतं MPSC 2023 मार्गदर्शन सत्र. या अनुषंगानं काल आपण जनरल सायन्स यामधील फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र या विषयाची चर्चा चालू केलेली होती. आजही ती चर्चा पुढं आपण कंटिन्यू करत आहोत आणि आठवडाभर ही चर्चा कंटिन्यू राहणार आहे. तर भौतिकशास्त्र भाग 2 म्हटलं तरी चालेल. आज आपण भौतिकशास्त्राचे काही पॉईंट आपण माहीत करून घेणार आहे. तर सुरुवातीला माहीत करून घेऊया सेंट्रिपेटल फोर्स. मराठीमध्ये त्याला अभिकेंद्री बल असं म्हणतात. तर अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपेटल फोर्स डेफिनेशन बघूया. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या, वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते आणि यालाच आपण अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स असे आपण म्हणतो. नेक्स्ट पॉइंट आहे, आज आपण फिजिक्स विषयामध्ये पाहणार आहोत. केपलरचे जे नियम आहेत, केपलरनी मांडलेले 3 नियम आहेत. तर हे केपलरचे 3 नियम, हे नियम ग्रहांच्या गतिविषयक नियमामध्ये मोडले जातात. म्हणजे ग्रहांची जी काही गती आहे त्या गतिविषयक नियम जर कोणी मांडले असतील तर ते केपलरनं मांडले. मग केपलरचा पहिला नियम माहीत करून घेऊया. केपलरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे केपलरच्या पहिल्या नियमानुसार आपल्या हे लक्षात येत आहे की ग्रहाची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार असून सूर्य कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा झाला केपलरचा पहिला नियम. आता आपण जाणून घेऊया केपलरचा दुसरा नियम, सेकंड लॉ ऑफ केपलर किंवा केपलर्स सेकंड लॉ. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. सेकंड लॉ काय सांगतो, तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी एक सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. हा केपलरचा दुसरा नियम. आता केपलरचा तिसरा नियम, त्याच्या संदर्भात आपण माहिती घेऊया. पण केपलरचा तिसरा नियम जाणून घेत असताना आपण कॅपिटल टी ह्याला काय म्हणतो हे समजावून घेऊया. तर कॅपिटल टी म्हणजे ग्रहाचा आवर्त काळ आणि आर म्हणजे काय, तर सूर्यापासून अंतर. टी म्हणजे ग्रहाचा आवर्त काल आणि स्मॉल आर म्हणजे सूर्यापासूनचे अंतर. आता केपलरचा तिसरा नियम, त्याचं आपण एक्सप्रेशन बघूया. केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. हा केपलरचा तिसरा नियम आहे. टी स्क्वेअर, टीचा स्क्वेअर, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. आरचा क्यूब म्हणजे आर रेस टू 3. टी स्क्वेअर म्हणजे टी रेस टू 2. तर हा केपलरचा तिसरा नियम आहे. त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. आता आपण डायरेक्टली प्रपोर्शनल साईन काढून ठेवूया. समजा ते काढून ठेवलं तर एक कॉन्स्टंट आपल्याला घ्यावा लागेल. मग कॉन्स्टंट घेऊन हे एक्सप्रेशन कसं होईल, तर टी स्क्वेअर भागिले आर क्यूब म्हणजे टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब. टीचा स्क्वेअर वरती डिवायडेड बाय आरचा क्यूब इज इक्वल टू के. के हा कॉन्स्टंट असतो. मग टी स्क्वेअर भागिले आर क्यूब बरोबर के हा जो आहे तो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, केपलरच्या तिसऱ्या नियमाचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन झालं, इज इक्वल टू के. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. हा केपलरचा तिसरा नियम, पण आपण तो एक्सप्रेशन स्वरूपामध्ये मांडला. हा जो केपलर होता ह्याचं नाव होतं योहानेस केपलर आणि त्याचा कार्यकाल फिजिक्समध्ये दिला जातो 1571 ते 1630. 1571 1630 1571 ते 1630 पर्यंत योहानेस केपलरचा हा जो टाईम असतो, पिरियड आहे, तो पिरियड त्याचा कार्यकाल, त्या कार्यकालामध्ये त्यानं हे नियम मांडले. केपलर हा जर्मन खगोलशास्त्रज्ञ होता आणि त्याचबरोबर हा गणितज्ञ सुद्धा होता. हे पॉईंट आपण लक्षात ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करतोय, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत.
न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. ओके, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला ॲझ्युम कराव्या लागतील. एफ म्हणजे काय असतं तर दोन वस्तू, कोणत्याही दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल आपण एफनी दाखवतो. त्याच्यानंतर M1 आणि M2 हे काय आहे तर वस्तुमान असलेल्या वस्तू. एफ आपण काय कन्सिडर केलंय, दोन वस्तूंमधील असलेलं आकर्षण बल, म्हणजे आपण त्याला एफ म्हणतो. एफ म्हणजे दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल. त्याच्यानंतर M1 आणि M2 वस्तुमान असलेल्या वस्तू. त्याच्यानंतर डी म्हणजे काय, डी एक आपल्याला कन्सिडर करावं लागेल. डी म्हणजे M1 आणि M2 यांचे अंतर, M1 M2 त्याच्यामधलं अंतर. डी डिस्टन्स, M1 M2 मधील असलेलं अंतर म्हणजे डी. आता ह्या सगळ्यावरून एफ, M1 M2 आणि डी वरून न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असा मांडला गेला. एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर. म्हणजे एफ प्रपोर्शनल टू M1 M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर असा मांडला गेला. मग आता हे प्रपोर्शनलचं साईन आपण थोडा वेळ काढून ठेवलं तर सिद्धांत आपल्याला असा मांडता येतो. एफ बरोबर जी, कॅपिटल जी घेतला आपण, एक कॉन्स्टंट घेतला. एफ बरोबर कॅपिटल जी. मग न्यूमरेटर काय झाला, M1 इंटू M2, न्यूमरेटर झाला जी, न्यूमरेटर झाला M1 इंटू M2 आणि डिवायडेड बाय डी स्क्वेअर. हा झाला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. एफ बरोबर कॅपिटल जी. ओके, हा थोडा बाजूला ठेवूया कारण तो कॉन्स्टंट आहे. मग जी मल्टिप्लाइड बाय कॅपिटल जी मल्टिप्लाइड बाय वर काय येईल M1 इंटू M2, खाली काय येईल डिवायडेड बाय डी स्क्वेअर भागिले डीचा स्क्वेअर. हा जो आपण एफची व्हॅल्यू मांडली ह्यालाच आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये आपण असं मांडू शकतो. जी ह्याला आपण काय म्हणतो तर जी हा आपण कॉन्स्टंट घेतला. जी कॅपिटल जी बरोबर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं आपण म्हणतो त्यालाच मराठीमध्ये वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हटलं जातं. आणि हे जीचं मूल्य आहे म्हणजे जीची व्हॅल्यू आहे जी सर्वप्रथम मोजली त्या सायंटिस्टचं नाव आहे हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिशनं सर्वप्रथम जीची व्हॅल्यू मोजली आणि त्यानं जीची व्हॅल्यू आपल्यासमोर आणली. जी इज इक्वल टू 6.673 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻11. हेनरी कॅव्हेंडिशनं सर्वप्रथम जीची व्हॅल्यू मोजली आणि ती आपल्यासमोर मांडली. कॅपिटल जी इज इक्वल टू 6.673 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻11 आणि त्याचं युनिट दिलं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर भागिले kg त्याचा स्क्वेअर. पुढचा पॉईंट आपण डिस्कस करतोय, पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजे नेमकं काय असतं. पृथ्वीचे गुरुत्वीय बल, पृथ्वी जी आहे ते तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना एक गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. यालाच आपण काय म्हणतो, पृथ्वीचे गुरुत्वीय बल. हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हा आपण पॉईंट चर्चा करतोय. त्याच्यामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंचे त्वरण होते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंचे त्वरण होते म्हणजे वस्तूंना ॲक्सेलरेशन प्राप्त होते. यास पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल असतं त्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंना त्वरण प्राप्त होतं आणि यालाच आपण काय म्हणणार आहे, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. आता पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण ते दाखवले जाते स्मॉल जी, इंग्लिशमधलं जे लेटर आहे स्मॉल जीनं दाखवतात. आणि जीची व्हॅल्यू स्मॉल जी इज इक्वल टू 9.77 मीटर पर स्क्वेअर. जीची व्हॅल्यू किती आहे, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जीचे जे मूल्य आहे
ते 6 त्याची मूल्य आपल्याला माहीत करून घ्यायची आहेत. कारण जीची व्हॅल्यू प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते पृथ्वीवर, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता जीचे मूल्य आहे ते ध्रुवावर सगळ्यात जास्त, जीचे मूल्य ध्रुवावर सगळ्यात जास्त असते. तर ते किती असते? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे जीचे मूल्य ध्रुवावर 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जीचे मूल्य विषुववृत्तावर इक्वेटरवर किती असतं जीचं मूल्य? जीचं मूल्य इक्वेटरवर 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं असतं. थर्ड, जीचे मूल्य पृथ्वीचा पृष्ठभाग त्याच्यावर जीचं मूल्य किती असेल? 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पृथ्वीचा पृष्ठभाग असतो त्याच्यावर आपण जीचं मूल्य कन्सिडर केलं तर ते 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं असतं. जीचं मूल्य माउंट एव्हरेस्टवर किती असेल? तर माउंट एव्हरेस्टवर जीचं मूल्य 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं असतं. आता अंतराळ यानाची कक्षा जर आपण कन्सिडर केली तर तिथं जीचं मूल्य असतं 8.7. जीचं मूल्य आहे 8.7. ओके. आणि आता सगळ्यात शेवटी पण इम्पॉर्टंट, दळणवळण करणाऱ्या उपग्रहाची कक्षा असेल. ओके, उपग्रह सॅटेलाइट त्याचं जर ऑर्बिट आपण घेतलं, दळणवळण करणारा उपग्रह त्याची कक्षा, तर तिथं जीचं मूल्य असतं 0.225. तर पुन्हा एकदा हे पॉईंट आपण रिवाईज करूया कारण हे पॉईंट खूपच महत्त्वाचे आहेत. ध्रुवावर व्हॅल्यू ऑफ जी 9.832, विषुववृत्तावर जीची व्हॅल्यू 9.78, त्याच्यानंतर पृथ्वीचा पृष्ठभाग जीची व्हॅल्यू 9.81, माउंट एव्हरेस्टवर जीची व्हॅल्यू 9.81, त्याच्यानंतर अंतराळ यानाची कक्षा, हे दोन महत्त्वाचं आहे. अंतराळ यानाची कक्षा जीची व्हॅल्यू 8.7 आणि दळणवळण करणाऱ्या उपग्रहाची कक्षा तिथे जीची व्हॅल्यू 0.225. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा आपण उद्याच्या भागामध्ये भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स या विषयाला घेऊन आपण तुमच्याबरोबर चर्चा करणार आहोत. थँक्यू. कीप वॉचिंग माय चॅनेल अल्केमियन. थँक्यू ऑल ऑफ यू.